नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, मी प्राध्यापक डॉक्टर जी.एम. गायकवाड आज पुन्हा एक नवीन व्हिडिओ आपल्या समोर घेऊन आलेला आहे. तत्पूर्वी माझी हा व्हिडिओ सुरू करण्यापूर्वी विनंती असेल की आपण जर माझ्या या जी.एम.जी इझी या चॅनलला जर सबस्क्राईब केलेलं नसेल तर आपण पुन्हा एकदा या चॅनलला सबस्क्राईब करा आणि हा व्हिडिओ जर आपल्याला आवडला तर जास्तीत जास्त लोकांपर्यंत शेअर करा. विद्यार्थी मित्रांनो, या आधुनिक युगामध्ये किंवा जिथं शिक्षण क्षेत्रामध्ये नॅशनल एज्युकेशन पॉलिसी 2020 आलेली आहे, त्यामध्ये देखील टेक्नॉलॉजीला इंटिग्रेट केलं पाहिजे शिक्षणाशी असं सांगितलं गेलेलं आहे. तर या अशा कारणामुळे आज आपल्याला बघायचं की जे ऑनलाईन शिक्षण आपण घेतो त्या ऑनलाईन शिक्षणामध्ये जी कोणती रिसोर्सेस आहेत, कोणती साधनं आहेत, त्या साधनांचा आपण आज विचार करूया. ऑनलाईन शिक्षणाची साधने. तर या ऑनलाईन शिक्षणाची साधनेमध्ये काय येते मित्रांनो, तर इंटरनेटच्या मदतीने जी साधनं आपल्याला उपलब्ध असतात, जी वेगवेगळी शैक्षणिक संसाधनं आपल्याला घर बसल्या किंवा कोणत्याही ठिकाणी शिकण्याची सुविधा प्रदान करतात, त्या सर्व साधनांना ऑनलाईन शिक्षण साधनं असे म्हणतात. मग या ऑनलाईन शिक्षण साधनामध्ये इंटरनेटवरील विविध विषयावरची माहिती असेल, वेगवेगळे व्हिडिओ असतील, वेगवेगळे ऑनलाईन चालणारे कोर्सेस असतील, वेगवेगळ्या ऑनलाईन टेस्ट असतील किंवा या व्यतिरिक्त इतर जी शैक्षणिक सामग्री आहे जी आपल्याला इंटरनेटच्या मदतीने आपल्या मोबाईलवर, आपल्या लॅपटॉपवर, आपल्या कम्प्युटरवर जी आपल्याला ऑनलाईन उपलब्ध होतात, केवळ आणि केवळ इंटरनेटच्या माध्यमामधून, त्या सगळ्यांना ऑनलाईन शिक्षणाची साधने अशी म्हणतात किंवा ऑनलाईन लर्निंग रिसोर्सेस असं म्हटलं जातं. मग यामुळे काय होतं की या ऑनलाईन साधनामुळे शिक्षण हे अधिक सोयीस्कर बनतं, इझी बनतं, सोपं होतं, सुलभ होतं आणि प्रत्येकाला त्याला ॲक्सेस करता येतं. त्यामध्ये म्हणजे कसल्याही पद्धतीचा भेदभाव केला जात नाही. ज्याच्याकडे इंटरनेट असेल, ज्याला वाटलं ते शैक्षणिक साधन, ऑनलाईन रिसोर्सेस, ऑनलाईन शिक्षणाची साधने तो घरबसल्या उपलब्ध करून घेऊ शकतो. हे झालं ऑनलाईन शिक्षणाच्या साधनाच्या बद्दलची व्याख्या. तर ह्या ऑनलाईन शिक्षणाचे प्रकार कोणते आहेत ते देखील आपण पाहिले पाहिजे. ऑनलाईन शिक्षण साधनाचे प्रकार त्यामध्ये आहेत ते म्हणजे पहिले ऑनलाईन कोर्सेस. सध्या ऑनलाईन कोर्स खूप प्रमाणामध्ये सुरू आहेत. विविध शैक्षणिक संस्थांनी वेगवेगळ्या प्लॅटफॉर्मवर हे ऑनलाईन शिक्षणाची साधने प्रकार साधनांच्या माध्यमामधून आपल्या समोर आणलेले आहे. उदाहरणार्थ आपण आत्ता जो व्हिडिओ पाहतोय तो माझ्या जी.एम.जी इझी या यूट्यूब चॅनलवरून पाहत आहे. म्हणजे वेगवेगळे व्हिडिओ चॅनल देखील ऑनलाईन शिक्षणाच्या साधनामध्ये येतात. तर या वेगवेगळ्या संस्था ज्या असतात किंवा वेगवेगळे जे प्लॅटफॉर्म असतात जे ऑनलाईन कोर्सेस चालवतात, ते देखील ऑनलाईन शिक्षण साधनामध्ये त्याचा अंतर्भाव आपल्याला करता येईल. त्यामध्ये कोर्सेरा, EDX, UDMY, खान अकॅडमी हे ऑनलाईन कोर्सेस किंवा शासनाचे जे स्वयं वगैरे आहेत ते देखील ऑनलाईन कोर्सेस ह्या ऑनलाईन लर्निंग रिसोर्सेसमध्ये त्याचा अंतर्भाव होतो. म्हणजे या सगळ्या प्लॅटफॉर्मवरून वेगवेगळ्या संस्थांनी जे ऑनलाईन कोर्स उपलब्ध करून दिले आहे, यामध्ये विद्यार्थ्यांना विविध विषयावर सखोल ज्ञान मिळवता येतं. ते सगळ्यात पहिलं साधन आहे ऑनलाईन शिक्षण साधनाच्या प्रकारामधलं. त्यानंतर मी आत्ताच असं सांगितलं की वेगवेगळे शैक्षणिक व्हिडिओ मग यूट्यूबमध्ये असतील वेगवेगळे. आता तर यूट्यूबवर सगळे व्हिडिओ उपलब्ध आहे, कोणताही विषय घ्या. मग या यूट्यूबवर असणारे व्हिडिओ
किंवा इतर व्हिडिओ प्लॅटफॉर्मवर शैक्षणिक व्हिडिओसाठी अनेक चॅनल्स आहेत. आता आपण याचं खूप मोठी यादी देऊ शकतो. उदाहरणार्थ कोर्सेरा, खान अकॅडमी, अन अकॅडमी, बायजूस ॲप, हे वेगवेगळे व्हिडिओ या शैक्षणिक व्हिडिओ या प्लॅटफॉर्मवर किंवा चॅनलवर उपलब्ध आहेत. यावर विद्यार्थ्यांना विषय समजावण्यासाठी वेगवेगळे व्हिज्युअल्स किंवा इंटरॅक्टिव्ह साधनांचा वापर करून ते व्हिडिओ विद्यार्थ्यांपर्यंत पोहोचवले जातात. जो त्या विद्यार्थी ॲक्सेस करेल त्याला ते व्हिडिओ त्या विषयाच्या त्या इंटरेस्टच्या अनुषंगाने उपलब्ध असलेले आपल्याला दिसून येतात. त्यानंतर ऑनलाईन टेस्ट किंवा क्विझेस हे देखील ऑनलाईन शिक्षणाच्या साधनामध्ये याचा अंतर्भाव होतो. वेगवेगळे ऑनलाईन टेस्ट काय घेतो आपण, विद्यार्थी किती शिकला, किती प्रगती केली यासाठी वेगवेगळ्या ऑनलाईन परीक्षा घेतल्या जातात, क्विझेस घेतले जातात. उदाहरणार्थ गुगल फॉर्म, क्विझलेट, टॉपर ह्यासारख्या ज्या संस्था आहेत यांचे वेगवेगळे प्रगती मोजण्याचं मूल्यमापन करण्याच्या टेस्ट आहेत, क्विझेस आहेत, हे आयोजित केले जातात. त्यामुळे विद्यार्थ्याचे ज्ञान तपासण्याची किंवा मूल्यमापन करण्याची आणि त्याला सुधारण्याची संधी उपलब्ध होते. हा दुसरा प्रकार आहे पुढचा ऑनलाईन शिक्षण साधनामधला, ऑनलाईन टेस्ट किंवा क्विझेस. त्यानंतर डिजिटल लायब्ररीज, ऑनलाईन लायब्ररी पोर्टल आपल्याकडं भारत देशाने, आपल्या भारत सरकारने सुरू केलेलं आहे. भारताचं स्वतंत्र असं ऑनलाईन लायब्ररी पोर्टल आहे. त्याच्यामध्ये गुगल स्कॉलर आहे, या व्यतिरिक्त जसॉल आहे, प्रोजेक्ट गुटेनबर्ग आहे. म्हणजे यावर काय होतं, विद्यार्थ्यांना विविध शैक्षणिक साहित्य, वेगवेगळे संशोधन पेपर्स, ई बुक्स किंवा शैक्षणिक आर्टिकल या ठिकाणी उपलब्ध केलेले असतात. त्याला आपण डिजिटल लायब्ररी म्हणू. जसं आपलं महाविद्यालयाचं ग्रंथालय असतं तसंच हे डिजिटल ग्रंथालय असं आपल्याला म्हणता येईल, ज्यामध्ये वेगवेगळे संसाधनं ऑनलाईन आपल्याला उपलब्ध असतात. त्याच्यामधून आपण ज्ञान मिळू शकतो. त्यानंतर आहे इंटरॅक्टिव्ह लर्निंग प्लॅटफॉर्म. आता हे इंटरॅक्टिव्ह लर्निंग प्लॅटफॉर्म म्हणजे काय, तर विद्यार्थ्यांना कुकिंग असेल, मॅथमॅटिक्स असेल, विज्ञान असेल, इंग्रजी असेल किंवा कोणताही विषय असेल, या विषयावर इंटरॅक्टिव्ह शिक्षण देणारे काही प्लॅटफॉर्म ऑनलाईन, म्हणजे संवादात्मक, एकमेकाला संपर्क साधून ऑनलाईन येऊन हे सगळं इंटरॅक्टिव्ह ज्याला आपण म्हणू, असे देखील काही प्लॅटफॉर्म उपलब्ध आहे, लर्निंग प्लॅटफॉर्म, ज्यामध्ये अनेक आपल्याला आज सापडतील. त्यामधलं काही उदाहरणं आपल्याला सांगता येतील की दुओलिंगो, खान अकॅडमी, कोर्जी अकॅडमी ह्यासारखे अनेक ऑनलाईन लर्निंग प्लॅटफॉर्म देखील उपलब्ध आहेत. ते देखील ऑनलाईन शिक्षण साधनामध्ये येतं. त्यानंतर ऑनलाईन फोरम अँड डिस्कशन ग्रुप. आजकाल आपल्या देशामध्ये ऑनलाईन स्वरूपाचे अनेक फोरम उपलब्ध आहेत, अनेक डिस्कशन ग्रुप ऑनलाईन डिस्कशनमध्ये आपल्याला उपलब्ध आहेत. यामुळे काय होतं, वेगवेगळ्या चर्चा, वेगवेगळ्या परिषदा, वेगवेगळ्या चर्चा ऑनलाईन फोरम्स मार्फत घडवल्या जातात आणि त्यामधून विद्यार्थ्याला त्याच्या शंका सोडवण्यासाठी मदत होते. विद्यार्थ्यांमध्ये संवाद होतो, एकमेकाचे अनुभव, एकमेकाचं ज्ञान याची देवाणघेवाण या ऑनलाईन चर्चागट किंवा ऑनलाईन फोरममध्ये किंवा डिस्कशन ग्रुपमधून आपल्याला मिळते. तर हे देखील एक ऑनलाईन शिक्षणाचं एक साधन आहे ऑनलाईन चर्चागट. आणि त्याचबरोबर सगळ्यात महत्त्वपूर्ण असलेलं ते म्हणजे मोबाईल ॲप. शालेय विद्यार्थी आणि महाविद्यालयीन विद्यार्थ्यांसाठी असे वेगवेगळे व्हिडिओ तर आहेतच, पण त्या अनुषंगाने आणखी शैक्षणिक ॲप देखील आपल्या मोबाईलवर आपल्याला पाहायला मिळतात आणि वेगवेगळ्या अकॅडमी, वेगवेगळ्या क्लासेस या माध्यमामधून आपले ॲप तयार करतात आणि विद्यार्थ्यांना उपलब्ध आहेत.
मग या ॲपद्वारे काय होतं, विद्यार्थ्यांना व्हिडिओ लेक्चर्स, नोट्स, प्रश्नपत्रिका किंवा क्विजेस हे देखील या ॲपच्या माध्यमामधून घेतल्या जातात. म्हणजे वेगवेगळी शैक्षणिक सामग्री या मोबाईल ॲपच्या माध्यमामधून विद्यार्थ्यांना उपलब्ध होते. हे ऑनलाईन शिक्षण साधनाचे हे प्रकार आहेत. त्यानंतर या ऑनलाईन शिक्षणाचे फायदे काय होतात, तर विद्यार्थ्यांना कुठेही आणि कधीही हे शिक्षण घेता येतं. म्हणजे इंटरनेट कनेक्शन असेल त्या प्रत्येक ठिकाणी एक वर्ग होऊ शकतो. म्हणजे यामध्ये सुलभता आहे, कोणालाही प्रवेश घेता येतो. त्यानंतर इंडिव्हिज्युअल टीचिंग होते, म्हणजे वैयक्तिक शिकवता येतं. विद्यार्थ्याला त्याच्या गरजेनुसार वेळ मिळेल तेव्हा त्याच्या गतीनुसार निवडण्याचं स्वातंत्र्य मिळतं. म्हणजे प्रत्येकाचे शिकवण्याचे अनुभव हे वेगवेगळे असतात. त्यामुळं व्यक्तीला शिकवणीवर भर या ठिकाणी दिला जातो. हा एक याचा फायदा. त्यानंतर विविध शैक्षणिक सामग्री उपलब्ध होते. म्हणजे विद्यार्थ्याला विविध प्रकारच्या शैक्षणिक सामग्री जसे व्हिडिओ असतील, लेख असतील, टेस्ट असतील याची सहज उपलब्धता होते. त्यानंतर विद्यार्थ्यांचं मूल्यांकन करणं सोपं जातं. म्हणजे विद्यार्थी किती शिकला, कसा शिकला याची प्रगती करता येते. म्हणजे हे सहज आपल्याला मूल्यमापन करता येतं. शिक्षकांसाठी देखील विद्यार्थ्यांचं मूल्यांकन करणं या ठिकाणी ऑनलाईन शिक्षण साधनामुळं सोपं झालेलं आपल्याला दिसून येईल. त्याचप्रमाणे सगळ्यात मोठा फायदा म्हणजे आंतरराष्ट्रीय शिक्षणाची संधी यामधून उपलब्ध होते. आपले विद्यार्थी इंटरस्टेट तर जाऊ द्या, पण आंतरराष्ट्रीय स्तरावर उपलब्ध असलेल्या शैक्षणिक संसाधनाचा उपयोग करून विद्यार्थी शिकू शकतो. ज्यामुळं आपल्याला जागतिक स्तरावर ज्ञान मिळवता येतं असं आपल्याला सांगता येईल. तर विद्यार्थी मित्रांनो, हे झाले ऑनलाईन शिक्षण साधनांचे फायदे. अशा पद्धतीनं आपण आज ऑनलाईन शिक्षण साधने म्हणजे ऑनलाईन लर्निंग रिसोर्सेस कोणते आहेत याबद्दल माहिती पाहिलेली आहे. पुन्हा एकदा आपले सर्वांचे हा व्हिडिओ जर आवडला तर आपण आपल्या मित्रांना शेअर करा आणि माझ्या GMG टेक्निक इझी या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. इथंच आपण थांबूया. पुन्हा नवीन व्हिडिओ घेऊन भेटूया. धन्यवाद.